भगवान के नाम पे कुछ भी मतलब भगवान नीचे ही मिल रहे हैं दोस्त लोग, याद रखें। नमस्कार मंडळी, मी स्वतः मालक तुमचं स्वागत करत आहे या नवीन ब्लॉगमध्ये। आज आम्ही चाललो आहे अशा ठिकाणी जिथे डोंबिवलीचे पब्लिक पाऊस पडला तर सर्वात पहिले तिकडेच जाते। तर आपल्यासोबत आहे आपला, तुम्ही ओळखतच असाल, तन्मय पाते, आणि हा त्याचा मागच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल तुम्ही, त्याचा भाऊ दीप, तो पण आहे। अजून खूप पब्लिक होती पण त्यांची कॅन्सल झाले, पावसामुळे कॅन्सल झाले। तो आम्ही तिघांनीच निघायचा निर्णय घेतला। फुल एकदम आउटफिट असा घेतला आहे, रेनकोट विंगकोट वगैरे सगळं। आणि मागच्या वेळेस तुम्हाला आठवत असेल आपण जिथे गेलेलो सायकलवरनं, यावेळेस आता गाडी आहे, इम्प्रूव्हमेंट होते, हो की नाही रे? इम्प्रूव्हमेंट होते म्हटलं। पहिले सायकलने गेलेलो, आता हे फुल हेल्मेट वगैरे। तुम्हाला दाखवतो ही जागा, पहिला व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला लक्षात येईल आपण कुठे आलो आहे कुठे नाही। बाकी जी डोंबिवलीची पब्लिक आहे त्यांना तर माहिती असेल कुठे आलं आहे। सो मिळते हे आगे, तर पुढे जे विचार झाले आमचा टॉप ऑफ द हिल जायचा, बघूया आता काय होते। झालं तर ठीक, आम्ही सांगू तुम्हाला। ओके, भेटूया पुढे। सो गाईज, आता आपण महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे, आता वेळ आहे पुढे निघायची। सो तयार होते, मिळते आज। सो गाईज, आता मध्ये स्टॉप घेतला आहे आपण नदी किनारी। ज्यांनी पहिला ब्लॉग बघितला असेल त्यांना माहिती असेल, आपण इथे परत स्टॉप घेतलेला आहे सायकलीवरनं येताना। सो मैं बैगी में था। कुछ भी डिवाइन भाई पर कुछ भी, अरे ब्लॉग कर रहे हैं और गाने बोल रहे हैं, क्या बोलने का। सो गाईज, आता आपण इथे पोचलेलो आहोत, आता गाड्या पार्क केलेल्या आहेत आपण, आणि आता वेळ आहे ती वरती जायची। इज्जत फुलवाडी गेम चालू आहे सगळं। इकडे आलात तर लक्षात ठेवा, हे काका सांगतीलच तुम्हाला काय ते पार्किंगला वरती कसं जायचं आहे, टॉप ऑफ द हिल वगैरे, हो की नाही? सो भेटूया वरती। सो गाईज, आता आम्ही एंट्रन्स केलेला आहे मलंगडसाठी, ट्रेनिंग ऑलमोस्ट चालूच आहे। सो इथे
लई सीन आहे, तुम्हाला सांगतो पुढे. हळूहळू सांगा. फक्त एवढंच सांगतो, हात मिळवला. हात मिळवायचा नाही आणि चालत पुढे चालत राहायचं बस. सगळं इग्नोर मारायचं, वन साइड इग्नोर करतो. सरळ चालत राहायचं. चालत जायचं. सर आपल्याला कुठे वरती पोचायचं तिकडे चालत राहायचं. ऐसे बहुत रहेंगे तो याद रहेगा ना. 5 हाँ होने दो, वैसे भी कौन जीने वाला है, जरा बोल. सब लोग मरने वाले हैं. अमर कोई नाही. तो लेन्सला लागलाय का नहीं रे, 5 रुपये का धागा 10 रुपये में गुंडा बन गए. तो रक्षाबंधन हो जाएगा इधर. संभल के रहना दोस्तों. माँ कसम बहुत चीप लगता है. देखते हैं अभी आगे दिखा दूँ. भगवान के नाम पे कुछ भी मतलब. भगवान नीचे ही मिल रहे हैं दोस्त लोग, याद रखना. लक्षात ठेवा, चालत राहायचं, इग्नोर मारायचं बस. त्याच्यावर पुढे काहीच नाही. अजून दुसरे रोड आहेत ते आम्ही इन्व्हेस्टिगेट करू. जसं समजेल तसं तुम्हाला आम्ही सांगू. तर भेटूया पुढे. इधर दे रे तू, बाय. भेटूया पुढे. सो गाईज आता आम्ही इकडनं एंट्रन्स केला. परत दुसरा गेट लागतो, तिकडे 5 रुपये टिकट एंट्रेंस है. उधर ये पानी का फव्वारा. वही दिखाते आगे, आगे बहुत दिखेंगे. तर 5 रुपये टिकट एंट्रेंस है. तिकडनं वरून सरळ सरळ चालत राहायचं. इधर देख क्या है तेरे काम पे भाई. 5 रुपये टिकट. 5 रुपये टिकट. सो टिकट आहे. एंट्रन्स तर चांगली आहे. जेब में का आणि जमलं असतं एक काठी पण ठेवा सोबत. हो, काठी ठेवली तर बरं होईल, कारण की माकडांचे पासून सावध राहिलेलं बरं. तेरे को कुछ बोलने का बात है? नहीं. तो मिलते आगे, आगे कुछ हुआ तो दिखातो आपको. पुढे जे काय होईल ते दाखवेनच तुम्हाला. मिलते हे. भेटूया पुढे. मित्रांनो, आता 1 तास आमचा कंप्लीट झाला. तो हे म्हणजे काठी शोधण्याचा. काठी भेटलेली आहे. आता फुल सिक्युरिटी आहे आपल्यासोबत. जे काय होईल ते बघू आता. डायरेक्ट राडा. माकडांपासून सावधान. चना द्यायची गरज नाही. तरी आम्हाला काय माकडांचं टेन्शन नाही. मेन मंडई आपल्यासोबत आहे, माकडांचा महाराजा. मतलब 52 गाव. भेटूया पुढे. हालत लय बेकार होते. भेटूया. सो गाईज आता झालं आहे फोटोशूट वगैरे. तर आता परत चढण चालू केली. पब्लिक आपली आहे ती 3 जणं. रेनकोट वगैरे काढला, लय जमायला होते, गुदमरायला होते. यांनी घालून ठेवला अजून, ते पण काढणार होते. आगे मिळते जसं सीन. एवढंच लक्षात ठेवा, जे पण काय ते इग्नोर मारायचं बस. क्या जोक हुआ? हाँ, इसकी माँ का असंच आहे. चला गाईस, आता मोबाईल बंद करावा लागेल, नाही तर पावसात वाट लागेल. भेटूया वरती हळू रे. सो गाईज आता तुम्ही बघू शकता, आम्ही आलो इकडे नवदुर्गा देवी मंदिर. इकडून डायरेक्ट स्ट्रेट राईट मारून सरळ जायचं. आम्ही तुम्हाला दाखवतो. पहिला दर्गा गेल्याच्या नंतर चलो, इकडनं सरळ सरळ चालत जायचं. तिकडे ती शिवलिंग
भेटेल आम्हाला है ना. हां चला. चढताना लय हालत बेकार झाली. पाऊस आता काय तो थांबलाय म्हणून रेनकोट काढायला भेटलाय, नाही तर रेनकोटने लय हालत बेकार होते. लय म्हणजे लय गुदमरायला लय होतं. आयला सामावून अरे चायला स्लिपरी आहे. जाते समय निकाल. चल चल चल. ऐसा हाथ बीत लगाते हुए जा, मैं निकालते वीडियो. अरे वो निकालते ना, सिनेमैटिक लेते क्या देते हो. सो गाईज आता फायनली आम्ही मिडल स्पेसला पोचलेलो आहोत. शिवलिंग आहे तिकडे. सो ते तिकडे पोचूच. व्ह्यू बघा भाईचा वरती डे. एवढं तडपड करत आलं ती वरती डे. आणि प्लीज पब्लिक अशी सीन कधी करू नका एवढं खाली जाऊन. ते नाही बा, ते दिका असे करता आणि जे येतात त्यांचे पण वाट लागते. मग आम्हाला सोडत नाही. मग आता तिथे शिवलिंग आहे तिकडे जाऊ आम्ही आता, तेव्हा दाखवतो तुम्हाला. ओके मिळते उदरी. सो मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे. आता आम्ही तिकडेच खाली चाललो आहे पिंडेच्यावर. रस्ता थोडा आहे डेंजरस. दाखवतो थांबा. हाँ करेगा, सब पे डालेंगे. शकाला का बूम बूम ब्लॉग में स्वागत है आपका. गाईज हे नक्कीच विजिट करा तुम्ही. रीलवर तर तुम्ही बघितलंच असेल. हां रिअलमध्ये बघा. खूप भारीच व्ह्यू आहे. एन्जॉय द मुमेंट. आईच्या गावात ज्यांचे क्रॉक्स आहे त्यांनी येऊ नका प्लीज. क्रॉक्स लय स्लिप मारते. काही स्लिप नाही मारते, फक्त सावधानी. काय अजून एक सूचना आहे, म्हणजे माहिती आहे तुमच्यासाठी की कल्याणवरून यायचं इकडे मलंगड. रिक्षा, टॅक्सी, बस जे काय तुम्हाला आहे ते भेटेल. कल्याणला उतरून डायरेक्ट यायचं. इकडे आल्यावर पार्किंगला जर गाडी असेल तुमची, गाडी पार्किंगला पण आहे. 50 रुपीज टू व्हीलर पासून स्टार्टिंग आहे चार्जेस 12 आवर्स. त्याच्यानंतर
वरती नाश्ता पाणी वगैरे सगळं आहे तुम्हाला. फक्त एवढं जे वरती येताना जे काय होईल सगळं इग्नोर मारायचं, कुठे थांबायचं नाही, काय नाही, नॉर्मल चढत राहायचं. कारण की मार्केटिंग आहे इकडे, वेगळीच मार्केटिंग आहे, तुम्ही अनुभवाल जेव्हा कधी याल तेव्हा. आणि मेन म्हणजे इथे येताना सगळं कॅरी करा, कारण की दम अक्षरशः खूप लागतो, कारण की पायऱ्या लय मोठ्या आहेत. तो चांगले शूज वगैरे सगळे नीट कॅरी करा, पाण्याच्या बॉटल्स वगैरे. आणि शक्यतोवर जास्त सावधान राहा, कारण की माकडांची खूप भीती आहे इकडे सगळ्यांना, ऑलमोस्ट आहे सगळ्यांना, खूप जणांना. तर हेच सांगणं आहे, याल तर चांगलं एन्जॉय करण्यासाठी या, अदरवाईज स्वतःचा जीव तर वाचवाच. ओके, मिलते नेक्स्ट व्लॉग में. यत्र यत्र चंचुबात. सो मित्रांनो, एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे ही की इथे या प्लेसवर येते अजिबात काय कचरा करू नका. जो आणि काय जरी कच- अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. कचरा केलात बोल. तो सगळा तुमच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या असतील किंवा बॅगा असतील त्याच्यामध्ये घेऊन जा. ही जागा कॅरी करून परत हा. घेऊन जा, काय कचरा करू नका. आणि सर्वात मेन म्हणजे इथे याल ते सर्वात पहिले पिंडाचं दर्शन घ्या, पाया पडा, फोटो त्याच्यानंतर काय कधीही फोटो होते. होतीलच, ती मेन गोष्ट आहे. फोटोज वगैरे नंतर करत बसा, पहिले पिंडाचं दर्शन घ्या, मन प्रसन्न करा, नेचरमध्ये वावरा, गाणी वगैरे सध्या टाळा. हेच माझं मग बोलणं आहे. तो मिलते हे नेक्स्ट व्लॉग में, तब तक के लिए टाटा बाय बाय. चालू कर गाईज. एक महत्त्वाची सूचना राहिली ती म्हणजे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी एवढं सगळं एक्सप्लोअर करतोय तर काहीतरी रिस्पॉन्स करा, हीच मागणी आहे. तर तब तक के लिए अपना डायलॉग बोल. ओनली मच्छा. ओके क्या क्या बोलते, कचरा नाही करायचा.